नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. खरं मला तर परवा दिवशी जी आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही रंगकर्मींच्या मार्फत बऱ्याच सूचना केल्या होत्या की इथं त्रुटी राहिलेल्या आहेत. त्यावेळेला आम्हाला माननीय महापौरांनी सांगितलं की आपण उद्या महानगरपालिकेमध्ये बैठक घेऊया. सर्व कॉन्ट्रॅक्टर्स, महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासन अशी संयुक्त बैठक त्यांनी काल घेतली. आम्ही वैयक्तिक त्या बैठकीला काल हजर होतो. महापौर आणि आयुक्तांनी कॉन्ट्रॅक्टर लोकांना विचारलं की आता कामाची जी स्थिती आहे ती 9 ऑगस्ट पर्यंत संपेल अशी आहे का, म्हणजे आपल्याला त्या 9 ऑगस्टला उद्घाटन करायचं आहे. तर कॉन्ट्रॅक्टर लोकांनी सांगितलं की आत्ता जी कामाची स्थिती आहे हे आम्ही महिन्याभरामध्ये म्हणजे 30 जुलैपूर्वी नाट्यगृहाचं पूर्ण अद्ययावत तुमच्या ताब्यात देऊ शकतो. त्यानंतर आम्हाला आयुक्तांनी रंगकर्मींना सांगितलं की 9 ऑगस्टला आपण नाट्यगृहाचं उद्घाटन करूया. आणि प्रत्येक एजन्सीला सांगितलेलं आहे की रात्र आणि दिवस या दोन्ही शिफ्टमध्ये आपण काम करून आम्हाला 31 जुलैच्या नाट्यगृह ताब्यात द्या. त्यानंतर आम्ही रंगकर्मींना या ठिकाणी त्यांचे परफॉर्मन्स म्हणजे टेस्ट वजा साऊंड टेस्ट, लाईट टेस्ट या संदर्भात त्यांना जे काही परफॉर्मन्स करायचे असतील ते परफॉर्मन्स टेस्टसाठी करण्याची परवानगी देऊ. आता आम्हाला खात्री झालेली आहे की 9 ऑगस्टला हे नाट्यगृह दिमाखात पुन्हा प्रेक्षकांच्या आणि रसिकांच्या, कलाकारांच्या सेवेत रुजू होईल एवढी हमी. तसं जर म्हणा गेलं तर आमच्याही मनात ती शंका आहे, गेल्या 1.5 वर्षामध्ये जर का तुम्ही हे करू शकलेलं नाही तर ह्या महिना सव्वा महिन्यामध्ये तुम्हाला उर्वरित काम कसं पूर्ण करता येईल. पण एकंदरीत बघितलं तर माझा मुलगा किंवा आम्ही 5 जण जे आहे ते दररोज इथे येतो. त्यावेळेला कामामध्ये टंगळामंगळ असायची, एकमेकावर ढकलण्याचे प्रकार असायचे. पण आता आयुक्तांनी एवढी स्ट्रॉंग भूमिका घेतलेली आहे की प्रत्येक एजन्सीनं कारण नाही सांगायचंय, आपलं काम पूर्ण करायचंय आणि आम्हाला 9 ऑगस्टला द्यायचंय. तर आता ज्या क्षमतेनं सगळ्या एजन्सीज कामाला लागल्यात ते बघता 9 ऑगस्टला आपण उद्घाटन करू शकतो एवढी खात्री. बघायला गेलं आता तर स्टेजच्या दृष्टीनं, कलाकारांच्या दृष्टीनं खूपच अद्ययावत गोष्टी केलेल्या आहेत. इथं पूर्वी लाईट बार होते ते हँडलवरती होते. 18 ते 20 मिनिटं एक लाईट बार खाली आणि वर घेण्यासाठी लागायचा. पण आता सगळं मोटराइज्ड झालेलं आहे. इथं पूर्वी नाट्यगृहामध्ये लाईट इक्विपमेंट्स काही नव्हत्या, फक्त 4 हॅलोजन दिली की विषय संपला नाट्यगृहाचा. पण इथं आता साधारणतः 136च्या जवळपास वेगवेगळ्या प्रकारचे लाईट्स आहेत. बोस कंपनीचा आता इथं साऊंड बसतोय. सगळे डिजिटल इक्विपमेंट्स आहेत, कन्सोल बोर्ड डिजिटल आहेत. त्यामुळं कलाकारांच्या आणि परफॉर्मन्सच्या दृष्टीनं पूर्ण अद्ययावत असं नाट्यगृह होते. दुसरा विषय बघायचा झाला तर प्रेक्षकांच्या दृष्टीनं ज्या काही चेअर्स इथं बसवल्या जातात त्या पूर्ण आरामशीर बैठक व्यवस्था कशी होईल या दृष्टीनं आणि प्रत्येकाला स्टेजवरचा परफॉर्मन्स कसा दिसेल अशी यंत्रणा इथं रचना खुर्च्यांची केली जाणार आहे. त्याचबरोबर बाहेर जे रसिकांसाठीचे टॉयलेट्स वगैरे आहेत त्याचं काम सुद्धा त्यांनी रिन्युएशन करून ते उच्च दर्जाचं करायचं असं कालच्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे काम सगळं वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने यंत्रणा, कॉन्ट्रॅक्टर्स तयार आहेत.